नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। कमीत कमी 10 पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। टोटल 215 जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ऑफिस ऑफ डायरेक्टर जनरल आसाम रायफल्स यांच्यामार्फत किंवा आसाम रायफल्स या डिपार्टमेंटमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये टेक्निकल अँड ट्रेड्समन रिक्रुटमेंट रॅली 2025 अंतर्गत ही जाहिरात 30 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मात्र 22 फेब्रुवारी पासून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 22 मार्च 2025 पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। त्यामुळे नुकतेच यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो जे आहे ते सुरुवात झालेली आहे। 22 मार्च पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करू शकता। एका चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे। पुढे बघा, या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। सो हे फार महत्त्वाचं आहे। पुढे बघा, वॅकन्सीज कोणकोणते आहेत तर तुम्ही बघू शकता अलॉटमेंट ऑफ वॅकन्सीज ऑफ आसाम रायफल्स। त्यानुसार टोटल जागा तुम्ही बघू शकता। कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। मी टोटल जागा तुम्हाला या ठिकाणी सांगत जाईन। त्यानुसार रिलिजन्स टीचर आरटीच्या टोटल 3 जागा आहेत। रेडिओ मेकॅनिक आरएमच्या 17, लाईनमन फील्ड 8 जागांसाठी भरतोय। इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिक 4 जागा आहेत। इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेकल 17 जागा आहेत। रिकव्हरी व्हेकल मेकॅनिक 2 जागा आहेत। अपहोल्स्टरच्या 8 जागा आहेत। व्हेकल मेकॅनिक फिटर 20 जागांसाठी भरती होत आहे। ड्रॉट्समनच्या 10 जागा आहेत। इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल 17 जागा आहेत। प्लंबरच्या 13, ऑपरेशन थिएटर ओटीटीच्या 1 जागेसाठी मित्रांनो भरती होत आहे। फार्मसिस्टच्या 8, एक्सरे असिस्टंटच्या 10, वेटरनरी फील्ड असिस्टंटच्या 7 आणि सफाईच्या 70 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। सफाईचं पद महत्त्वाचं आहे। या पदासाठी नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत। तुम्ही प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो करू शकता। आता वेगवेगळ्या जर बघितलं तर विविध पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत। प्रत्येक पदासाठी आपण या ठिकाणी क्वालिफिकेशन शॉर्टमध्ये पाहणार आहोत। डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता। आता ट्रेड्स रिलिजन टीचरसाठी ग्रॅज्युएशन विथ मध्यमा इन संस्कृत और भूषण इन हिंदी असेल तर अप्लाय करू शकता। ओपनसाठी 18 ते 30 वर्षाची लिमिट राहणार आहे। जे रिलॅक्सेशन आहे त्याबाबत माहिती सुद्धा मी सांगणार आहे। ट्रेड रेडिओ मेकॅनिक अगेन यासाठी फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। इथं पण मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। फक्त यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि त्यानंतर रिस्पेक्टिव्ह फील्ड मधला तुमचा ट्रेड असणे आवश्यक आहे किंवा 12वी उत्तीर्ण असेल तरी चालेल। फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स 18 ते 25 वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील। ट्रेडमन लाईनमन फील्डसाठी अगेन 10वी पास असाल तर अप्लाय या ठिकाणी करू शकता। मेल कॅन्डिडेटसाठी ही सुद्धा जागा आहे। 18 ते 30 वर्षाची लिमिट या ठिकाणी राहणार आहे। ट्रेड इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिक यासाठी सुद्धा 10 पास वर तुम्हाला अप्लाय करता येईल। प्लस आयटीआय असणे आवश्यक आहे रिस्पेक्टिव्ह फील्डमधला। इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा सेमच 10 प्लस आयटीआय। रिकव्हरी व्हेकल मेकॅनिकलसाठी 10वी पास आणि आयटीआय तुमचा सर्टिफिकेट रिकव्हरी व्हेकल मेकॅनिक मधला असेल तर अर्ज करू शकता। अपहोल्स्टरसाठी अगेन इनिशियल रँकमध्ये तुम्हाला 10 पास असणे आवश्यक आहे आणि आयटीआय अपहोल्स्टर ट्रेड मधला असेल तर अर्ज करता येईल। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो आणखीन पदे जी आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ट्रेड व्हेकल मेकॅनिकच्या जागांसाठी अप्लाय करता येईल। ड्राफ्ट्समनची पदे आहेत। इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, प्लंबर आणि ऑपरेशन थिएटर टेक्निशियन सारख्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। ट्रेड फार्मसिस्ट यासाठी मेल फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात। एक्सरे असिस्टंट मेल कॅन्डिडेटसाठी फक्त जागा आहेत। व्हीएपीच्या फक्त मेल जागा आहेत आणि सफाईच्या जर 70 जागा आहेत त्यासाठी सुद्धा फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। फक्त एकच पद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे फार्मसिस्टचं, ज्यासाठी मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। सफाईच्या पदासाठी फक्त 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त यांनी दुसरे क्वालिफिकेशन मागितलेलं नाही। 18 ते 23 वर्षाची लिमिट या ठिकाणी या पदासाठी ओपनसाठी राहणार आहे। यामध्ये रिलॅक्सेशन बघा, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, त्यांचं सर्विंग आसाम रायफल्स एम्प्लॉय असाल, एक्स सर्व्हिसमॅन ओपन ओबीसी एससी एसटी यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो अप्लाय केल्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे। त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन चेक करायचे आहे। ऍप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 200 रुपये ग्रुप बीच्या पदांसाठी, तर ग्रुप सीच्या पदांसाठी 100 रुपये फॉर्म फी या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ती फी एसबीआय अकाउंटद्वारे या ठिकाणी भरू शकता, ज्यामार्फत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो जे कॅन्डिडेट शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब फिमेल कॅन्डिडेट किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो। यासाठी सेंटर ऑफ फिजिकल टेस्ट फिजिकल इफिशियन्सी टेस्ट जे असणार आहे ते नागालँड या ठिकाणी राहणार आहे। सो या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो तयारी करायची आहे। रिटन टेस्ट सुद्धा त्याच ठिकाणी राहील। सो महाराष्ट्रामधून अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे फिजिकल किंवा सर्व रिक्रुटमेंट प्रोसेससाठी।
पुढे बघा या ठिकाणी अप्लाय कशा प्रकारे करायचं. तर अप्लाय करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. 22 मार्चपर्यंत तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता. एक चांगली संधी आहे. भरपूर कॅन्डिडेट अशा प्रकारच्या भरतींसाठी तयारी करत असाल ते या ठिकाणी अर्ज करू शकतील. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.